श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 7. मच्छिंद्रनाथ हरिश्वराला गेल्यावर तेथे त्याने गदा तीर्थावर स्नान केले, प्रदक्षिणा करून लागले. त्याच वेळी स्नानासाठी तेथे त्रिशूल, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता. तेथे त्यांची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. अभयतांनी एकमेकांमध्ये नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कुठले पंथ, कोणता, अशी वीरभद्र विचारपूस करू लागले. तेव्हा वीरभद्राला मच्छिंद्रनाथ म्हणाले, या देहाचा मच्छिंद्रनाथ म्हणतात. आमचा नाथपंथ आहे. शैली, कंठ व मुद्रा ही आमची भूषणे आहेत. हे ऐकून वीरभद्र म्हणाले, हे एक नवीन बंड माजवून पाखंडी वृत्तीने जगात मिरवणे हे तुम्हाला योग्य नाही. या मुद्रा टाकून द्या, नाहीतर जागोजाग तुम्ही याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगावी लागेल. वेदविधीने ठरवून दिलेला धर्मविरुद्ध असलेला हा निराळा पंथ काढणारा तुझा गुरु तरी कोण आहे? वीरभद्राचे भलतेच बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ रागाच्या भरात वीरभद्रामध्ये म्हणाले, अरे अधमा, तुझ्या दर्शनाने मला पुन्हा स्नान करायला पाहिजे. आता उगीच आपल्या कामाला जा, नाहीतर मी तुला शिक्षा करेन. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून वीरभद्रास राग आला. ते म्हणाले, अरे मूर्खा, आता मीच तुझा प्राण घेतो पहा. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्माण बाण भात्यातून काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे रे पतिता, उन्मत्तपणे वागून तू लोकांना आपले अहित करून घेत आहेस. असे धनुष्य बाण काढून मला ढोंग करायला करून दाखवतोस. मात्र यामुळे तुझेच मरण ओढवेल. असे तऱ्हेने बहुरूपीने ढोंग करणारे पुष्कळ लोक येऊन गेले. तुझे हे सोंगे माझ्यासमोर क्षणभर सुद्धा टिकू धरू शकणार नाही. अरे रे, शेळीच्या गळ्यातील स्तनातून दूध निघते काय? आता तुझे आयुष्य संपले म्हणून तू येथे आलास असे मला वाटते. अशा तऱ्हेने अभयतांची बरीच बोलचाली झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यात बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, राम मंत्र तुला अपवित्र वाटला, पण पक्के ध्यानात ठेव. त्याच मंत्राने शंकर दुःखापासून मुक्त झाले व सुखी झाले. या मंत्राच्या वाल्याचा वाल्मिकी झाला. तोच मंत्र मला परत तारील. आता तू सावध राहा. असे म्हणून त्याने झोळीतून भस्म घेतले, वज्रास्त्राच्या सिद्ध करून फेकले. त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथात गवताच्या काडीसारखा वाटला. तो बाण मच्छिंद्रनाथाला प्राण घेण्यास येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशात फिरून राहिला आणि मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचे पीठ झाले. यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागासुराची योजना करून तोही पाठोपाठ सोडले. नागासुरामुळे पृथ्वीवर प्रलय ओढवणार असे वाटले, पण ते पाहून मच्छिंद्रनाथांनीही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले. त्यामुळे वीरभद्राची शक्ती क्षीण झाली. अशा प्रकारे त्यांची झटपट चालू असताना प्रतापी वीरभद्राने वातास्त्र सोडले. हे पाहून मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्र योजले व नंतर वीरभद्राने अग्नास्त्र सोडले, तर मच्छिंद्रनाथाने जलंधरास्त्र सोडले. असे ब्रह्म, विष्णू, महेश या युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथाला शांत केले व वीरभद्राला जवळ बोलवून त्याचे मच्छिंद्रनाथाची मैत्री करून दिली व हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले. हे ऐकून तोही त्याला वर देण्यास तयार झाला. म्हणून आजपर्यंत मोठमोठा बलवान असे असंख्य वीर जरेस आणले आहेत, पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही. त्याचे गुरु धन्य होते. असे बोलून त्याने मच्छिंद्रनाथात आलिंगन दिले व त्यांना काय इच्छा आहे म्हणून विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले, मी शाबरी विद्या साध्य केली आहे, त्यासाठी तुझा साह्य असावे. मच्छिंद्रनाथाने मागणे ऐकून वीरभद्राने मंत्र बर हुकूम कामे करण्यास वचन दिले. मग सर्व देवांनी मच्छिंद्रनाथाला सहाय्य करायचे कबूल केले. नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवतांना नमस्कार केला व तो विष्णूच्या पाया पडला. तरी विष्णूने मच्छिंद्रनाथात पोटाशी धरले व सांगितले, तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य आहे. संकटकाळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये प्रकट होऊन तुझ्या संकटाला निवारण करील. असे बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले व नंतर शिवाने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने सापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले. कुबेराने सिद्धी मंत्र दिला, वरुणाने वरुणास्त्र दिले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले व त्यानंतर एक एक वर मिळवला. मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानी जावयास निघाले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने देवीची प्रार्थना केली, मणिकर्णिकेने स्नान करावे अशी माझी इच्छा आहे, तेवढी मनीषा पूर्ण करावी. मच्छिंद्रनाथाची ही इच्छा सर्वांनी कबूल केली व लक्ष्मीकांताने त्यांना आपल्या विमानात वैकुंठात नेले व आपल्या आसनावर बसवले. त्यांचे जेवण, झोप, उठणे, बसणे वगैरे सर्व गोष्टी विष्णूबरोबर वैकुंठात होत होत्या. वैकुंठात असताना मच्छिंद्रनाथाने नेहमी मणिकर्णिकेचे स्नान
करीत असे। एकदा त्यांनी पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्यात त्यांची इच्छा झाली। ही इच्छा त्यांनी विष्णूजवळ बोलून दाखवली। त्या इच्छेनुसार विष्णू त्याला तेथे घेऊन गेले व त्या नवनारायणाच्या समाध्या त्यांनी दाखवल्या। त्या समाध्या पाहून त्यांना आनंद झाला व मच्छिंद्रनाथ वैकुंठाला 1 वर्षभर राहिले व तेथून शंकर त्याला कैलासावर घेऊन गेले। तेथे ते 1 वर्षभर राहिले। शिवाने तेथे त्यांना स्नेह वाढवले। मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्या अवतारातील घेऊन ते गेले। तेथे ते 3 महिने राहिले। नंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद त्यांना सत्यलोकात घेऊन गेले। तेथे त्यांनी 6 महिने वास्तव्य केले। पुढे सर्व देवांनी त्यांना आपल्याकडे एक दिवस आग्रहाने ठेवून घेतले। अशा प्रकारे एकंदर 7 वर्ष मच्छिंद्रनाथाने स्वर्गात राहून पाहुणचार घेतला। नंतर त्यांनी आज्ञा घेऊन तो मृत्यूलोकी यायला निघाले। तेव्हा सर्व देवतांनी त्यांना अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसून मृत्यूलोकी आणून सोडले। नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तीर्थस्थानास निघाले। मच्छिंद्रनाथ फिरत केवढा देशातील वज्रवनात गेले। तेथे वज्रभोवतीने स्नान आहे। तेथे त्यांनी 360 गरम पाण्याचे कुंडे पाहिले। ती पाहून त्यांनी फार आश्चर्य वाटले। तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून ते अंबिकेच्या देवळामध्ये गेले व पुजाऱ्यांना बोलून कुंडाबद्दल विचारू लागले। तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले, पूर्वी या ठिकाणी वरिष्ठ मुनींनी यज्ञ केला होता। त्याच प्रसंगी सर्व देव येथे आले होते। त्यांनी स्नानाकरता गरम पाण्याचे कुंडे निर्माण केले व स्नान करून कुंडाला आपापले नावे दिली व ते सर्व देव 12 दिवस येथे राहिले व यज्ञ संपल्यावर ते स्वस्थानी परत गेले। पण त्यांनी निर्माण केलेली कुंडे मात्र ठिकठिकाणी आहेत। कुंडाबद्दल ही हकीकत ऐकून आणखीन एक कुंड निर्माण करावे असे मच्छिंद्रनाथाला विचार केला आणि लगेच त्यांनी त्रिशूळाच्या साहाय्याने एक कुंड खाणून तयार केला व वरून मंत्र जपून भगवतीचे पाणी निर्माण केले। त्यानंतर अग्नी मंत्र जपताच अग्नीने त्या पाण्यात प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले। नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भगवती कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान केले व ते वज्र देवीच्या देवळामध्ये गेले। नंतर त्यांनी देवीला त्या कुंडात गरम पाण्यात स्नान घातले। वज्रदेवीने त्यांना सभासकी दिले व 1 महिने आपल्याजवळ ठेवून घेतले। नंतर मच्छिंद्रनाथाने तिला विचारले, तुला वज्रबाई का म्हणतात? मच्छिंद्रनाथाच्या या प्रश्नावर देवी म्हणाली, वरिष्ठांच्या यज्ञाने हवनाच्या वेळी इंद्र आला होता व सभेत ते ऋषी बसले होते। त्यांच्याकडून त्यांना मान मिळावा म्हणून ते चिडला व त्याने वज्राची प्रेरणा केली। हे पाहून श्रीरामचंद्रांची शक्ती मंत्राने दर्प मंत्रून सोडला। त्यांनी मी प्रकट होऊन वज्र गिळून टाकले व मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली। तेव्हा रामाने इंद्राला वज्र परत दिले। त्याच वेळेस देवींनी व ऋषींनी मला वज्राबाई हे नाव संबोधले। यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव स्नानात गेले व त्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली। त्यांची माझी स्थापना करतेवेळी मला भगवतीचे स्नान घातले, माझी प्राण प्रतिष्ठा केली। ते भगवतीचे जल पुन्हा आज मला मिळाले। पण श्रीरामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस, ती म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले, पण तू मात्र गरम पाण्याने भगवती येथे कायम ठेवलीस। मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व नंतर देवीचा निरोप घेऊन पुढे गेला। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जो श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 7 जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत असे। ह्या अध्यायातून तुम्हाला काही शिकण्यास मिळले असेल तर कमेंट सेक्शनला तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता। आणि नवनाथाबद्दल जे उपदेश नवनवीन त्यांच्या अध्याय त्यांच्या स्टोऱ्या या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील। तरी पण तुम्ही चॅनलवरती न्यू असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ नवनाथ भक्तिसाराबद्दल मिळत राहतील, नवनाथ अध्यायाबद्दल मिळत राहतील आणि पारायणासुद्धा या ठिकाणी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं काही समजायला मिळेल। तर अशा प्रकारे हे व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करीत असे। ज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी पण ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून नवनाथाबद्दलची सगळी काही माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचेल। तर चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जाताना तुम्हाला एकच सांगेल, अलख निरंजन आदेश।